मी मॅडमला 1000 रुपये पाठवले, त्यांनी पण मला गुगल पे वरून 1000 पाठवले, पण ते 1000 आपण टच करू शकत नाही. टच करता का ते? फक्त आकडे टाईप करता आणि सेंड करता, म्हणजे पैसा या वॉलेटवरून त्या वॉलेटला जातो, आहे की नाही. पण ते गुगल पे आणि फोन पे इंडियामध्येच चालू आहे, आपल्या देशामध्ये चालू आहे, बाहेरच्या देशामध्ये चालू नाही आहे. त्यामुळे इकडून तुम्ही डायरेक्टली पैसा पुढच्या देशाला तुम्ही पाठवू शकत नाही. पण आपल्याकडे त्याच्यानंतरची जी लेटेस्ट करन्सी आलेली आहे, क्रिप्टो करन्सी, ती आपण या प्रोजेक्टमध्ये वापरतोय. म्हणजे डाय पण अशी करन्सी आहे, 100ची डाय आपण घेऊ शकतो, 1000ची डॉलर आपण घेऊ शकतो. आणि हे डॉलर घेतल्याच्या नंतर तुम्ही याच्यामध्ये जॉईनिंग होणार. लक्षात घ्या, हे डाय करन्सी आपण का वापरायला पाहिजे, तर पहिली गोष्ट, हे डाय करन्सीची डुप्लिकेट होत नाही. समजते? जसे 500च्या नोटा डुप्लिकेट झाल्या, आली ना, बातमी आली ना न्यूजवरती, आहे की नाही. ही करन्सी कधी डुप्लिकेट होऊ शकत नाही, कारण ती कागदोपत्री नाही, ती आपल्या वॉलेटमध्ये जमा असते.